करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपल्या आयुष्यात मनुष्यदेहच उत्तम प्रकारे साथ देत असतो. पैसासुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे, परंतु पैशापेक्षा सर्वात जास्त माणुसकी असणं फार गरजेचं आहे. कारण बघा, एखादी व्यक्ती ज्या वेळेला आजारी पडते त्यावेळेला प्रत्यक्षात पैसासुद्धा महत्त्वाचा आहे आणि पैशापेक्षा सर्वात जास्त माणुसकी. कारण ज्या वेळेला एखाद्या वेळी बघा आपण हॉस्पिटलमध्ये असतो, पैसा खूप आहे, परंतु कोणाशी बोलावं, कसं मनमोकळेपणाने बोलावं, त्यासाठी मनुष्यदेह जवळ असणं फार गरजेचं आहे. तिथे पैशाचं महत्त्व कळणार नाही आहे. परंतु विचार जर केला, सरते शेवटी मनुष्यदेहच उपयोगी पडत असतो. याचं कारण एखाद्या मनुष्यदेहाचं बघा प्रत्यक्षात त्याच्या आयुष्यात असणारी जी वाटचाल आहे. एखादा आजार असेल, तो आजार बरा होण्यासाठी त्या व्यक्तीला बघा मनुष्यदेहाची साथ हवी असते. त्याच्याजवळ लाखो करोडो रुपये आहेत, लाखो करोडो रुपये जरी असले तरी त्याला बघा सुख प्राप्त होत नाही आहे. दोन गोष्टी बोलावं, एकमेकांशी बघा बोलत असताना मन मोकळेपणाने त्या गोष्टीतून बघा त्याला मिळणारं समाधान, हेच त्याचं लाख मोलाचं औषध आहे. बरोबर की नाही? म्हणून एखाद्या व्यक्तीने चांगलं काम केलं तर त्या चांगल्या कामामध्ये आपण सुद्धा बघा काय करत असतो, चुका शोधत असतो. खरंच जर पाहायला गेलो ना, ती व्यक्ती खूप काबाड कष्ट करते, मेहनत करते, तर तिच्या त्या कर्माची, कलेची बघा आपल्याला कदर असणं फार गरजेचं आहे. परंतु संपूर्ण आयुष्य आपण काय करत असतो, चुकाच दाखवत असतो. कारण बघा प्रत्येक व्यक्तीला त्रास हा होतच असतो. असं कोणतीही व्यक्ती या भूतलावर नाही आहे ज्या व्यक्तीला बघा दुःख नाही येत. पण प्रत्येकजण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं दुःख लपवत असतो, हे एक मात्र नक्की आहे. आता विचार करा, आपण एखादं काम करत आहोत आणि ते एखादं काम करत असताना बघा आपला देह थकलेला असतो, शरीर थकलेला दिसतो सर्व लोकांना की बाबा आपला देह थकलेला आहे. पण मन मात्र, मनाचा थकवा कसा दूर करायचा, हा शरीरापेक्षा त्रासदायक आहे. कारण शरीर थकलं की बघा थोडासा आराम केला, शांत झोप घेतली की तो थकवा निघून जातो. पण जर मन थकलं ना, तर आयुष्यातली झोप बघा प्रत्यक्षपणे उडून जाते. लक्षात ठेवा. म्हणून माणसंसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. आणि पैसा कमी असला तरी चालेल, परंतु मनुष्यदेह आपल्यासोबत असणं फार गरजेचं आहे. कारण बघा एखादं आपण काम करत असताना आहे ना, आपल्यासोबत माणसं का असावीत. आता ज्या वेळेला एखादं बघा
कार्यक्रम असतो. त्या कार्यक्रमाची रूपरेषा, त्या कार्यक्रमाची संपूर्ण परिस्थिती जाणून घेतल्यानंतर तो कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत मनुष्यबळाची साथ असणं गरजेचं आहे. बरोबर. पण जर तिथे मनुष्यबळच नसेल तर तो कार्यक्रम उत्तम प्रकारे होईल का? नाही होणार. म्हणून यशाची उंची गाठत असताना आपण आपल्या कामाबद्दल लाज बाळगता कामा नये. का म्हणून आपण कष्टाला घाबरायचं, मेहनतीला घाबरायचं? आपण आपलं कार्य करत आहोत ना, त्या कार्यावर उत्तम प्रकारे भर द्यायची. कारण बघा, प्रत्येक क्षणाक्षण हा दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकवत असतो. आत्ताचा वेळ, आत्ताचा क्षण पुन्हा येणार नाही आहे. कधीतरी कुठेतरी बघा, केव्हा तरी असा क्षण जो येतो, संपूर्ण आपलं आयुष्यच अख्खं बदलून टाकतो. पण तो ओळखता आला पाहिजे. कारण यालाच तर आयुष्य जगणं म्हणतात ना. आयुष्यामध्ये जर तुझ्या बदल नसेल, मग उपयोग काय? कारण बघा, आपल्याला एखादी गोष्ट करत असताना त्या गोष्टीमध्ये फार भीती वाटते. परंतु आपल्यासोबत माणसं असताना ती गोष्ट केव्हा पूर्ण झाली आपल्याला सुद्धा कळत नाही. आणि ती बघा प्रत्यक्षात होऊन गेलेली असते आणि त्याचा आनंद आपल्याला पाहायला मिळत असतो. मनुष्य देह मनुष्याला साथ देणं गरजेचं आहे. मनुष्य देहाची साथ का आवश्यक आहे? ज्या वेळेला एखाद्या वेळी आपण रस्ता चुकतो ना, तेव्हा वाट दाखवणारे बघा समोर माणसंच असतात. एखादा आपण ॲड्रेस विचारायला गेलो, पत्ता विचारायचा आहे, कोणाला विचारणार? मनुष्य देहालाच ना. परंतु आता दर्जा बघा हळूहळू कमी व्हायला लागलेला आहे. माणसातली माणुसकी बघा नष्ट व्हायला लागलेली. असं का? सुरुवात ही आपल्यापासूनच व्हायला. कारण पुढे पुढे प्रसंग पाहायला मिळणार आहेत. समर्थ म्हणाले, 2 पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण माणुसकी गमावू नकोस. 2 पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण जे कार्य करत आहेस त्या कार्यामध्ये प्रामाणिक राहा. कारण का? शेवटी आपल्या देहाला मनुष्य देहाची गरज आहे, पैशाची नाही. आपले कर्म का महत्त्वाचे असावेत? समर्थ म्हणाले, कारण प्रत्येकजण प्रत्येकाच्या बघा हितासाठी, स्वार्थासाठी काम करत असतो. परंतु समर्थ म्हणाले, नसलेल्या गोष्टीमध्ये असलेल्या गोष्टीचा आनंद घ्या. जी गोष्ट आपल्याला मिळाली नाही ना तरी चालेल, परंतु त्या गोष्टीचा बघा आनंद सुद्धा स्वीकारता आला पाहिजे. कारण पूर्ण चंद्रापेक्षा अर्धचंद्र हा अधिक सुंदर पाहायला मिळत असतो. बरोबर. मग ज्याप्रमाणे आपल्याला भूक लागलेली आहे, आपल्या डब्यामध्ये 1 भाकरी नसताना अर्धी भाकरी आहे, परंतु त्या अर्धी भाकरी बघा, अर्ध्या भाकरीतच आपलं पोट उत्तम प्रकारे समाधानाने भरलेलं आहे. म्हणून प्रत्यक्षात भाग का द्यावा लागला? आयुष्य सुद्धा असंच आहे. या पृथ्वी तलावर आपण जन्माला आलो. आपण फक्त काय पाहत होतो? माझ्याजवळ पैसा कसा येईल,
आणि त्या पैशातून माझं घर, माझं संपूर्ण कुटुंब, माझी जी जबाबदारी आहे ती कशी पूर्ण करता येईल, ह्याच गोष्टीवर आपला देह अवलंबून होता. परंतु त्याबरोबर आपण सर्व मनुष्य देहाला बाजूला केलेलं आहे. आपण आपली माणुसकी सोडलेली आहे. मग या गोष्टी सर्व मिळून जर माणुसकीच नसेल, मग उपयोग काय? बरोबर की नाही? प्रत्येकजण ज्याप्रमाणे बघा समोरच्या व्यक्तीशी बोलत असताना नम्रपणा, प्रामाणिकपणा घेत असतो, ती एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा सुंदर एक व्यक्तिमत्व म्हणून जगा. समोरच्याने आपली किंमत केली पाहिजे, समोरच्या व्यक्तीने आपली कदर केली पाहिजे. कारण सुंदर व्यक्तिमत्व सदैव जिवंत राहत असतो. आपण आपला दिवस बघा कसा तरी पुढे ढकलत असतो, परंतु समोरची लोक आपल्याकडे बघा बारकाईने लक्ष देत असतात की आपण कसे वागत आहोत, आपण कसे बघा प्रत्यक्षपणे जगत आहोत. आपल्याला वाटत नाही आहे, आपल्याला वाटतं की आपल्याला कोणी पाहत नाही आहे, परंतु खरं जर पाहायला गेलो ना, चौफेर बाजूनी आपल्याकडे नजर असते. म्हणून ज्याप्रमाणे बघा आपण एखाद्या पैशासाठी काम करतो, त्याचप्रमाणे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मनुष्य देह आपल्यासोबत असेल, आपल्याबरोबर असेल, या दृष्टीने काम करायचं. कारण खऱ्या प्रेमाला खूप मोठा अर्थ असतो. ते प्रेम आपल्या बोलण्यातून, वागण्यातून पाहायला मिळत असतो, पैशाच्या रूपात नसतं. बरोबर की नाही? आपल्याकडे आहे आणि समोरच्याकडे नाही, म्हणून बघा प्रत्यक्षात आपण काय करत असतो, आपल्याकडे एखादी गोष्ट आहे, जर आपण ती समोरच्याला दिली नाही, मग ही कसली माणुसकी? आपल्याकडे आहे म्हणून माज करू नकोस, समोरच्याला दे. कारण त्यांच्याकडे असलेली वस्तू जर तुला दिली आणि तुझ्याकडे असलेली वस्तू जर त्याला दिली नाही, मग बघा प्रत्यक्षपणे कसं वाटतं. समोरच्याकडे आहे ना, आणि आपल्याकडे जर नसेल तर बिनधास्तपणे तुला मागता आली पाहिजे, तिथे लाजता कामा नये. म्हणून भाग द्यावा लागला. कारण कलियुग आहे, या कलियुगामध्ये आपल्याकडे असताना समोरच्या व्यक्तीकडे नाही आहे, आणि समोरच्याकडे असताना आपल्याकडे नाही आहे. प्रत्यक्षात आपल्यासमोर सुद्धा गरिबी आलेली आहे, आपल्यासमोर सुद्धा श्रीमंतीचे दिवस पाहायला मिळालेले आहेत, परंतु तिथे खंबीर राहता आलं पाहिजे. कारण ज्याला जमतं तोच खरा मनुष्य ध्येय. एकदा श्रीमंतीचे दिवस आले की बघा आपण सर्व विसरून जातो, आणि गरिबीचे दिवस पाहायला मिळाले की डोळ्यासमोर बघा प्रत्यक्षपणे सर्व गोष्टी पाहायला मिळतात. म्हणून लक्षात ठेवा, दिवस प्रत्येकाचे बदलत असतात. आज श्रीमंतीचे दिवस तर उद्या गरिबीचे दिवस, आज गरिबीचे दिवस तर उद्या श्रीमंतीचे दिवस नक्कीच पाहायला मिळतील. पण ज्याप्रमाणे आयुष्यात पैसा कमवायचा आहे, त्याचबरोबर पैसा कमवता कमवता मनुष्य देहाला बाजूला करू नकोस, एवढेच आज समर्थांनी बघा आपल्याला उत्तम प्रकारे शिकवण प्राप्त करून दिलेली आहे. जय जय रघुवीर समर्थ.